विधवा महिलेला खिडकीला बांधून घरावर दरोडा, 14 शेळ्यासह दागिन्यांची चोरी। मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील कराड पंढरपूर महामार्गावर नायरा पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या सुनीता राजेंद्र यादव वय वर्ष 40 या विधवा महिलेच्या घरावर अज्ञात 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला। त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना साडीने खिडकीला बांधले। त्यांच्या कानातील कर्णफुलासह गळ्यातील सोन्याची माळ आणि घरासमोरील 8 शेळ्या आणि 6 लहान मोठी करडं दरोडेखोरांनी गाडीतून चोरून नेली। ही धक्कादायक घटना गुढीपाडव्याच्या दिवशी मध्यरात्री घडली। लंपास केलेल्या मालाची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये। याबाबत सविस्तर माहिती अशी की वरकुटे मलवडी पासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या कराड पंढरपूर रस्त्यावर नायरा पेट्रोल कंपनीचा पंप आहे। तर सुनीता यादव यांचं घर आहे। घरी आई आणि मुलगा दीपक दोघे राहत असून रात्री जेवण करून सुनीता यादव या घरासमोरील कट्ट्यावर शेळ्यांच्या गोट्या नजीक झोपल्या होत्या। तर मुलगा शेतीला पाणी देण्यासाठी नजीकच्या शेतात गेला होता। रात्री 1:30 ते 2च्या सुमारास घरामागून 5 दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला। दोघांनी सुनीता यांना जबरदस्तीने घरात नेऊन खिडकीला बांधलं। त्यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील कर्णफुले काढून घेतली। त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याच्या मण्यांची माळ घेतली। शेळ्यांच्या गोठ्यातील 8 शेळ्या आणि 6 लहान मोठी करडं 4चाकी गाडी टाकून दरोडेखोरांनी पोबारा केला। या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी तात्काळ 50,000च्या शेळ्या मदत म्हणून देणार असल्याचं जाहीर केले। या ठिकाणी ऋषिकेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे, प्रशांत अटपाडकर, भाऊ मिसाळ, संतोष यादव, बापू यादव, विनायक बनसोडे, निखिल बनसोडे आदी ग्रामस्थ व शेतकरी जमा झाले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत। अधिक तपास बीट अंमलदार रुपाली फडतर करत आहेत। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।